नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 8 ऑगस्टच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। तसेच आशा करतो की आपल्या जे काही डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ आहेत त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होत असेल आणि तुम्ही एक्झामच्या दृष्टीने सुद्धा चांगले प्रयत्न करतच असाल। तर चला मग सुरुवात करणार आहोत कालच्या होमवर्क क्वेश्चनने। कालचा होमवर्क क्वेश्चन असा होता की कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे, आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी आपल्या याचं उत्तर कमेंटमध्ये दिलेलं आहे। त्यांचं मनापासून अभिनंदन, कारण त्यांनी प्रयत्न केला कमीत कमी उत्तर देण्याचा, आणि ज्यांचे उत्तर बरोबर आलेले आहेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन। आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, नागपूर। नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प आहे मित्रांनो। आणि बऱ्याचशा अशा परीक्षांमध्ये औष्णिक विद्युत प्रकल्पांवर प्रश्न विचारलेले आहेत, तर मी ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघून तुम्हाला समजेलच ते, म्हणून त्या दृष्टीनं हे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही इतर महत्त्वाचे औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत ते पण आपण करणार आहोत। जसं की फेकरी हे जे काही औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ते जळगाव या जिल्ह्यात आहे। परळी वैजनाथचं जे काही औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ते बीड जिल्ह्यात आहे। पारस हे अकोला या जिल्ह्यात आहे। खापरखेडा आणि कोराडी हे जे काही औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत ते नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे मित्रांनो। त्यासाठीच आपण असे प्रश्न बनवत असतो, कारण आपण मागचे जे काही परीक्षा झालेल्या आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघूनच आपण ते प्रश्न बनवलेले आहेत। म्हणून तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। तुम्हाला परीक्षांमध्ये याचा किती फायदा झाला हे नक्कीच कळणार आहे, त्यामुळे उत्तर देत चला, तुम्हालाच याचा फायदा होणार आहे। चला मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाने। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुष ॲथलेटिक्स 3000 मीटर स्टीपल चेस या प्रकारात अंतिम सामन्यापर्यंत मजल मारणारा भारताचा पहिला खेळाडू कोण ठरला आहे। आणि अतिशय महत्त्वाची ही घडामोड आहे मित्रांनो आपल्याला, कारण हे जे काही स्टीपल चेस असतं एक प्रकारचं धावण्याचा हा प्रकार आहे। तर त्यामध्ये जो काही आपला एक ॲथलेटिक्स आहे भारताकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गेलेला, त्यानं भारताच्या ह्याच्यामध्ये म्हणजे अशा प्रकारामध्ये अंतिम सामन्यापर्यंत फायनलपर्यंत मजल मारून एक रेकॉर्ड केला आहे। आत्तापर्यंत एकही भारतीय खेळाडू असा फायनलपर्यंत पोहोचलेला नाही। तर त्याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर बी, अविनाश साबळे असं त्या धावपटूचं नाव आहे मित्रांनो। आणि आत्तापर्यंत तो एकमेव असा खेळाडू ठरलेला आहे या प्रकारामध्ये की त्याने फायनलपर्यंत मजल मारलेले आहे। आता बघूया उद्या काय होतं ते मित्रांनो। उद्या यांचं मॅच आहे फायनल। जर हे जिंकले तर 100% आपल्या भारतासाठी पहिलं गोल्ड मेडल या पॅरिस ऑलिम्पिकमधून आपल्या भारताला मिळणार आहे, आणि ती अतिशय गर्वाची आपल्यासाठी अभिमानाची बाब असणार आहे, कारण हे अविनाश साबळे हे महाराष्ट्रातून येतात मित्रांनो। आणि या अगोदरचे जे काही स्वप्ने त्यांनीसुद्धा महाराष्ट्रातलेच आहेत ते, आणि त्यांनीसुद्धा आपल्या भारतासाठी नेमबाजीमध्ये ब्रॉन्झ पदक हे भारताला आणून दिलेलं आहे। आता उद्यावर आपले लक्ष असलं पाहिजे की नेमकं यांच्या जी काही हे होणार आहे स्पर्धा, उद्याची त्यांची फायनल, त्याच्यामध्ये काय होतं ते। तर उद्या आपण जर त्यांनी जिंकलेच तरी आपण ते अपडेट उद्याच्या प्रश्नांमध्ये घेणारच आहोत। तोपर्यंत जे काही पॅरिस ऑलिम्पिक आहे 2024 त्याच्याशी रिलेटेड जे काही इतर इन्फॉर्मेशन आहे, जी महत्त्वाची माहिती आहे ते पण आपल्याला माहीत पाहिजे, ते आपण बघणार आहोत। जसं की हे जे काही स्पर्धा चाललेली आहे पॅरिस ऑलिम्पिकची ती 26 जुलै ते 11 जुलै या दरम्यान चालणार आहे। भारताचा मशाल वाहक म्हणून या स्पर्धेमध्ये अभिनव बिंद्रा हा आहे। भारतीय संघ जे आहेत त्याचं स्पॉन्सरशिप अदानी ग्रुप ही जी काही प्रायव्हेट कंपनी आहे त्याने घेतलेली आहे। आणि उद्घाटनाच्या वेळेस मित्रांनो जी काही ओपनिंग सेरेमनी होत असते ऑलिम्पिकची, त्याच्यामध्ये आपला ध्वजवाहक कोण होता, तर पुरुष गटामध्ये शरद कमल हा होता, जो की टेबल टेनिसपटू आहे। आणि महिला म्हटलं तर PV सिंधू बॅडमिंटन पटू आहेत। हे दोन होते मित्रांनो ओपनिंग सेरेमनीमधले जे काही फ्लॅग बिअरर असतात ध्वजवाहक, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि आता ज्यावेळेस हे जे काही पॅरिस ऑलिम्पिक संपणार आहे त्यावेळेस समारोप जे काही होणार आहे, जे काही एंडिंग सेरेमनी होणार आहे, त्याच्यामध्ये ध्वजवाहक म्हणून आता मनू भाकर या असतील, ज्या की नेमबाज आहेत आणि नुकतंच यांनी भारताला 2 ब्रॉन्झ मेडल जिंकून दिलेले आहेत मित्रांनो।
ते पण आपल्याला माहीत पाहिजे. आणि भारताने आत्तापर्यंत या पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये आत्तापर्यंत 3 ब्रॉन्झ मेडल हे जिंकलेले आहेत मित्रांनो. यामधले 2 मनू भाकर याने जिंकलेले आहे नेमबाजीमध्ये, आणि स्वप्नील कुसळे जे आहेत महाराष्ट्रीयन आहेत, त्यांनी सुद्धा नेमबाजीमध्ये एक भारताला ब्रॉन्झ मेडल आणून दिलेलं आहेत. आणि जे काही तिन्ही आत्तापर्यंत जे मेडल आलेत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला, ते तिन्ही सुद्धा नेमबाजी या प्रकारातच आलेले आहेत. आता उद्या बघूया काय होतं ते. आपले अविनाश साबळे हे भारतासाठी गोल्ड मेडल आणतात का, ते पाहण्यासारखं असणार आहे आपल्या उद्यासाठी. तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये ते कव्हर करणारच आहोत. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरवण्यात आलेला आहे. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, फिजी. हे जे काही देश आहे मित्रांनो, त्या देशाचा सर्वोच्च सन्मान आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. तर त्या सध्या जे काय आहेत 3 देशाच्या दौऱ्यावर आहेत मित्रांनो आपल्या राष्ट्रपती. तर ते 3 देश कोणते आहेत? न्यूझीलंड, फिजी आणि तिमोर लिस्ते. तर या 3 देशाच्या दौऱ्यावर आहेत. तर त्यातल्या फिजी या देशाने त्यांचा देशाचा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. त्या दृष्टीनं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यासोबतच इतर इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायची आहे, जसं की या जे काही फिजी या देशाचा आपल्या राष्ट्रपतींना सन्मान करण्यात आलेला आहे. तर त्या सन्मानाचं नाव काय होतं मित्रांनो? तर कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी असं त्याचं नाव आहे. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तसेच मित्रांनो आपले जे काही फिजी हे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, त्या फिजी तसेच तिमोर लिस्ते या देशाला भेट देणारे ते भारताचे पहिले राष्ट्रपती ठरलेले आहेत. आत्तापर्यंत एकही भारतीय राष्ट्रपतींनी या देशांना भेट दिलेली नाही, फिजी आणि तिमोर लिस्ते या देशांना. म्हणून पण आपल्याला हे माहिती पाहिजे. तसेच मित्रांनो 2023 या वर्षी म्हणजेच मागच्या वर्षी आपले जे भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनासुद्धा या देशाने हा पुरस्कार किंवा सन्मान दिलेला आहे, कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी. कोणाला? तर आपल्या भारताच्या पंतप्रधानांना सुद्धा, नरेंद्र मोदी यांना सुद्धा दिलेला आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न असा असेल की KHIR अर्थात खीर सिटी कोणत्या राज्यात उभारली जाणार आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, कर्नाटक या राज्यामध्ये मित्रांनो एक नवीन सिटी उभारली जात आहे. त्याविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत. आता या खीरचं लॉंग फॉर्म काय आहे? तर नॉलेज, हेल्थ, इनोव्हेशन अँड रिसर्च असं त्याचं लॉंग फॉर्म असणार आहे. अशी आगळी अशी एक शहराचं निर्माण हे कर्नाटक सरकार करणार आहे मित्रांनो. त्याविषयी आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे. जसं की कर्नाटक सरकार बेंगलुरूमध्ये कॅम्पागोडा जे काही विमानतळ आहे त्याच्याजवळच 2000 एकर वर एवढ्या मोठ्या याच्यावर हे शहराचं प्रोजेक्ट उभं केलं जाणार आहे. यामध्ये नवीन उद्योग, हॉस्पिटल्स, उच्च दर्जाच्या युनिव्हर्सिटीज तसेच रिसर्च करणाऱ्या सेंटर्स उभे केले जाणार आहेत मित्रांनो. एकंदरीत हे जे काही शहर उभं केलं जाणार आहे किंवा सिटी उभी केली जाणार आहे एक हायटेक सिटी अशी असणार आहे मित्रांनो. आणि याच्यासाठी खर्च हा 40,000 कोटी रुपये येणार आहे. आणि कॅम्पागोडा जे काही विमानतळ आहे याच्याविषयी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कॅम्पागोडा विमानतळावर नुकतंच मागच्या वर्षी स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी एक पुतळा उभा केलेला आहे कॅम्पागोडा यांचा. त्याचं नाव काय आहे? स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी, म्हणजे समृद्धीचं प्रतीक आहे मित्रांनो ते. आणि त्याची उंची 108 फूट आहे. आणि हे परीक्षांमध्ये आपल्याला विचारलं गेलेलं आहे, म्हणून आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे कॅम्पागोडा विमानतळावर कोणतं स्टॅच्यू आहे? तर स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी. तसेच कर्नाटक राज्याविषयी पण माहिती थोडीशी घेणार आहोत. जसं की कर्नाटक राज्याची राजधानी ही बेंगलुरू ही आहे. मुख्यमंत्री सिद्धारामय्या आहेत आणि राज्यपाल थावरचंद गहलोत हे आहेत सध्या. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच बातम्यांमध्ये असणारे आदिचुंचनगिरी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, कर्नाटक या राज्यामध्ये हे आदिचुंचनगिरी अभयारण्य आहे मित्रांनो. आता नुकतंच काही बातम्यांमध्ये न्यूज आलेली होती, त्या दृष्टीने आपण हा प्रश्न घेतलेला आहे. तर त्याच्याविषयी माहिती बघणार आहोत की नेमकं हे म्हणजे विशेषता काय आहे या अभयारण्याची. तर हे जे काही अभयारण्य आहे आदिचुंचनगिरी, केंद्र सरकारकडून याला मोर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी मोरांसाठी विशेष असं असणारं अभयारण्य म्हणून याला घोषित केलेलं आहे. देशातले 2 अभयारण्य आहेत मित्रांनो जे की मोरांसाठी स्पेशल म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. तर एक आहे कर्नाटकमधलं आदिचुंचनगिरी अभयारण्य आणि केरळमधलं चुलानूर अभयारण्य. हे 2 आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्या दृष्टीनं हे इन्फॉर्मेशन आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. तसेच मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला
कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे. तसेच आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा सुद्धा व्हिडिओ आपल्याला शेअर करायचा आहे मित्रांनो, जेणेकरून याचा फायदा आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा होणार आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत की राष्ट्रीय भालाफेक दिवस कधी साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय भालाफेक दिवस म्हणून भारतामध्ये साजरा करण्यात येतो. आणि याचा साजरा करण्यामागं काही ना काहीतरी पार्श्वभूमी आहे मित्रांनो. तर ती काय आहे ते पण बघणार आहोत. तर 7 ऑगस्ट 2021 रोजी जे काही टोकियो ऑलिम्पिक झालं होतं 2020 या वर्षामधलं, त्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये जे नीरज चोप्रा आहेत आपले भालाफेकपटू, त्यांनी भारतासाठी गोल्ड मेडल आणलेलं होतं मित्रांनो. त्यामुळंच हा दिवस भारतामध्ये 7 ऑगस्ट हा भालाफेक दिवस म्हणून साजरा करण्याला सुरुवात झालेली आहे. हे आपल्यासाठी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायचे आहे. म्हणून हा दिवस राष्ट्रीय भालाफेक म्हणून भारतामध्ये साजरा केला जात असतो. आतापर्यंत जर बघितलं यांची विशेषता काय आहे नीरज चोप्रा यांची, कारण त्यांनी पहिल्यांदाच भालाफेक या प्रकारामध्ये भारताला पहिलं गोल्ड मेडल आणून दिलेलं आहे मित्रांनो. म्हणून त्यांचा मान सन्मान म्हणून ती गोष्ट कायमस्वरूपी लक्षात राहावी, त्यासाठी हा त्यांचा सन्मान म्हणून आपण दिवस हा साजरा करतो, 7 ऑगस्ट राष्ट्रीय भालाफेक दिवस. त्यानंतर जे काही महत्त्वाचे दिवस आहेत मित्रांनो ते पण आपल्याला परीक्षांमध्ये विचारले जातात. जसं की 5 जून हा पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. 22 एप्रिल हा अर्थ डे असतो. 26 जुलै कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो मित्रांनो, कारण आपण खूप मोठं असं यश आहे पाकिस्तानला हरवून मिळवलेलं होतं विजय, म्हणून कारगिल विजय साजरा केला जातो. 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे. 150 वर्षाची गुलामी आपण हे करून त्याच्यामधून मुक्त झालो होतो या दिवशी 15 ऑगस्टला. त्यानंतर 26 जानेवारी हा भारतीय प्रजासत्ताक दिवस आहे मित्रांनो. त्यानंतर 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस असतो. 1 मे महाराष्ट्र दिन, ज्या दिवशी महाराष्ट्राचं निर्मिती झालेली आहे. तसेच कामगार दिवससुद्धा असतो हा 1 मे. 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जात असतो, कारण याच दिवशी मराठवाडा जे काही आहे ते जो अगोदरचा निजाम होता त्याच्यामधून मराठवाडा मुक्त झालेला आहे मित्रांनो. तसेच 2 ऑक्टोबर दिवशी गांधी जयंती असते. लाल बहादूर शास्त्री यांचीसुद्धा जयंती असते. आणि हाच 2 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून सुद्धा साजरा केला जात असतो. त्यानंतर आपल्याला पुढच्या काही प्रश्न बघायचे आहेत. जसं की भारतीय डाक विभागाने पॅरिस ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर डाक तिकिटे काढलेली आहेत, त्यावर कोणत्या चित्रण केलेले आहे. तर ऑप्शन्स आपले समोर आहे आणि याचं योग्य उत्तर असणार आहे वरील चारही पण ऑप्शन मित्रांनो याचं उत्तर आहे. जसं की याच्यावर फील्ड हॉकीचं चित्रण आहे, टेबल टेनिसचं चित्रण आहे, सिलिंगचं चित्रण आहे आणि भालाफेकचं, या 4ही खेळांचं यावर चित्रण केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघायचा आहे. त्या अगोदर मित्रांनो जे काही आपण रिव्हिजन पर्पजनं काही ना काही दररोज घेत असतो, त्या दृष्टीनं महाराष्ट्रातल्या या 2 महत्त्वाच्या अशा योजना आज आपण बघणार आहोत. जसं की महाराष्ट्रामध्ये अलीकडे ज्या 2 अतिशय महत्त्वाच्या योजना सुरू झालेल्या आहेत आणि त्या आपल्याला परीक्षांमध्ये हमखास विचारलंच जाणार आहे, म्हणून आपल्याला ते पाठच करून टाकायचं आहे. त्यामुळे आपण वारंवार रिव्हिजन करायचे आहे या योजनांवर. जसं की पहिली योजना असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्याची सुरुवात ही 1 जुलै 2024ला झालेली आहे. याचा लाभ हा दर महिन्याला 1,500 रुपये महिलांना मिळणार आहे. पात्रता काय असणार आहे, तर कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला हवं. विवाहित, घटस्फोटित, निराधार आणि ज्या गरीब महिला असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि वयोमर्यादा ही ठरवलेली आहे या योजनेसाठी 21 ते 65 या वर्षांच्या दरम्यान. हे आपल्याला लक्षात ठेवायचं, एवढ्याच गोष्टी परीक्षांमध्ये आपल्याला विचारल्या जातात. त्यानंतर दुसरी योजना असेल महाराष्ट्राची की लाडका भाऊ योजना. यामध्ये सरकार काय करणार आहे की जे सुशिक्षित असे तरुण आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यामध्ये त्यांना 6 महिने प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि याच्यामध्ये प्रशिक्षणच्या काळामध्ये ट्रेनिंगच्या दरम्यान जे 12वी पास असतील त्यांना महिन्याला 6,000 रुपये मानधन सरकार देणार आहे. डिप्लोमा असेल तर 8,000 रुपये आणि डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जर असेल तर महिन्याला 10,000 रुपये सरकारकडून मानधन दिलं जाणार आहे. हे पण आपल्यासाठी महत्त्वाची योजना आहे. तर दोन्ही योजना आपण घेतलेल्या आहेत आणि या दोन्हीपैकी एकावर तरी आपल्याला 100% आगामी येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न येणार म्हणजे येणार. म्हणून आपल्याला इथं पाठच करून टाकायचं दररोज काही ना काही पुरस्कार, योजना, नियुक्त्या वगैरे घेऊन. तर त्या दृष्टीने हा घेतलेला आपण 2 योजना आजच्या. धन्यवाद मित्रांनो. शेवटी आपण
इथं थांबणार आहोत, कारण आज आपण काही होमवर्क क्वेश्चन घेणार नाहीत. कारण बरेच जण असे तुम्ही आहेत की जरी आपण क्वेश्चन घेतला होमवर्कसाठी तरी त्याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये काही सांगत नाहीत. ते आपले जे काही प्रयत्न आहेत ते वायफळ जात आहेत असं आम्हाला वाटत आहे. म्हणून जे काही आपण होमवर्क म्हणून क्वेश्चन देतो दररोज ते काय आपण आता घेणार नाही मित्रांनो. तत्पूर्वी आपण या ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या जे काही नोट्स आहेत व्हिडिओच्या त्या नोट्ससाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555वर जाऊन त्या डाउनलोड करून घेऊ शकता रिव्हिजन पर्पजसाठी. तर तोपर्यंत थांबणार आहोत. धन्यवाद.